झालं मित्रांनो, फायनली आपण गडावर पोहोचलो या. आता थ्रिलर एक्सपिरियन्स पायऱ्या आहेत त्या आता कव्हर करायच्या. डेंजर डेंजर आहे. धाक बैरी काढला दम हा. इथं पुढे झाड आहे त्यामुळे झाडाच्या आडुशान दिसणार नाही काही. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? स्वागत आहे तुमचं राजधानी व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा कार्यकर्ता श्याम शिंगमोडे. आणि मित्रांनो, आज आपण नवीन काहीतरी एक्सप्लोर करण्यासाठी मित्रांनो आज आपण आलेलो आहे धाकबैरी या गडावर. आणि धाकबैरी या गडावर यासाठी मित्रांनो तुम्हाला सांडशी या गावात यायला लागेल. म्हणजे या धाकबैरीला जाण्यासाठी दोन मित्रांनो बेस्ट विलेज आहेत. एक त्या बाजूला आहे जांभिवली म्हणून काहीतरी एक विलेज आहे आणि अजून एक विलेज आहे ते म्हणजे सांडशी. हे बघा, महाराष्ट्र राज्यातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला धाकबैरी ट्रेक हा महाराष्ट्रातील कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक मानला जातो. धाकबैरी हे ढाक किल्ले आणि बैरी लेणी म्हणजे भैरवनाथ यांच्या नावावरून पडले आहे. समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंच असलेल्या ढाक किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या पोटात असलेली बैरी लेणी, जिथे पोहोचण्याचा मार्ग अत्यंत कठीण असून 90 अंशाच्या कातळ कड्यावरून साखरदोरीच्या मदतीने वर चढून आणि लाकडाच्या मदतीने आपल्याला गुफेपर्यंत पोहोचावे लागते. आणि याच चित्तथरारक अनुभवाला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण चाललो आहोत धाकबैरी किल्ल्याकडे. आता आम्ही सांडशी या गावात आहे आणि सांडशी या गावातून मित्रांनो आपल्याला परफेक्ट असा धाकबैरीचा आपल्याला किल्ला दिसून आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आजचा सकाळचा क्लायमेट बघा कसं झालं आहे. आणि आपल्याला पुढे धाकबैरी दिसून आहे, त्या साईडला असणार होतो सुळका. आणि मित्रांनो आज आपण चाललो आहे धाकबैरी या गडावर. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि या सांडशी गावातून आपल्याला वर जायचं आहे. आणि मागल्या टायमिंगला आपण भावानू मित्रांबरोबर आलेलो, आता पण मित्रांबरोबर झालो या. आणि त्यात नवीन दोघं ॲड झाले ते. आणि इथून आपण ट्रेकिंग करत जाणार आहे वर गडावर. आता मित्रांनो आम्ही आलेलो रात्री 2 वाजता इथे स्टे केला. आता गाईड आमच्यासोबत येणार आहे आणि आता आपण जाणार आहे गडावर. ठीक आहे, तर आता डायरेक्ट गडावर जाऊ. सांडशी गावात आलं ना मित्रांनो, इथं महाराजांची खतरनाक अशी मूर्ती मित्रांनो इथं बसवण्यात आली आहे. एक नंबर दिसताच डोळ्याला का नाही एकदम म्हणजे तृप्त असलं की महाराजांची मूर्ती, आणि ती पण गडाच्या खाली. आणि ह्या गावात सांडशी या गावात मित्रांनो आपल्याला बघायला भेटत्या. हे बघा सांडशी गावच आहे ते बघा सांडशी. आणि इथूनच वरचा आपल्याला धाकबैरीचा किल्ला दिसतोय. आणि आपण आता जाऊ डायरेक्ट गडावर. जाता तुम्हाला सांगतो वाट कुठं आहे काय कुठं नाही. तर ठीक आहे मित्रांनो, चला. मित्रांनो, किल्ल्याचे 2 बेस विलेज आहेत आणि त्यात आपण सांडशी या गावातून ट्रेक चालू करणार आहे. जसं आपण या गावात येतो तसं प्रथम आपल्याला महाराजांचे दर्शन होते. तुम्हाला गाडी लागत नसेल तर आम्ही घेऊन जातो, काही प्रॉब्लेम. तुम्हाला गाडी लागत नसेल तर आम्ही घेऊन जातो. नाही तिथं ठेवायला नाही. हा ते आहे. मी काय तुमची नेली असं आणि प्रॉब्लेम तो नाही, मला याच्यावरती भरोसा नाही आहे. का झाला वापस येऊन गाडी करावं. कुठं बरी अवतार शिवाचा अवतार भावा धाकबैरीला जातोय आपण. कसं वाटतं? एक नंबर. बऱ्याच दिवसापासून प्लॅन होता, आज फायनली तो कम्प्लीट होणार. लेट्स सी. पदरगडासारखं भाव नाही होणार, आय होप. पदरगडला आपलं रॉंग होतं, आपण चुकीच्या साईडने गेलो. रोड नीट होईल ना आपण. त्यावेळी गाईड आहे, नक्की काहीतरी भेटेल. थ्रिलिंग संडे लोडिंग. मित्रांनो, सांडशी या गावातून ट्रेक स्टार्ट करण्यासाठी त्या गावाच्या 600 ते 700 मीटर अंतरावर स्टार्ट पॉईंट आहे. जर आपण गाईड केला तर आपल्याला गाईड लोक कारने स्टार्ट पॉईंट पाशी नेऊन सोडतात
आणि या गावात राहण्याची व जेवणाची सोय होते. तर मित्रांनो, त्या गाईड लोकांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. या गडावर जाण्यापूर्वी त्या गाईड लोकांना संपर्क करा. आणि मित्रांनो, तुमच्याकडे स्वतःची व्हेकल असेल तर तुम्ही इझिली स्टार्ट पॉईंट पाशी जाऊन पोहोचू शकता. मित्रांनो, आपण सांडशिया गावात आलोया आणि सांडशिया गावातून मित्रांनो आपल्याला गाईड लोक आहेत ना, म्हणजे ज्याची गाडी वगैरे आहे ती आपल्याला अर्ध्या टप्प्यात आणून सोडतात. म्हणजे आपला थोडाफार टाईम वाचतो. या हे बघा, गाडी आम्हाला इथं गाडीवाल्यानं तिथं आम्हाला गाईड लोकांनी आम्हाला इथं आणून सोडले. आणि आमच्यासोबत आज एक गाईड आहे आणि ते आम्हाला घेऊन चालले जातात वर ह्याच्यावर धाकबैरी गडावर. तिथं बघा मित्रांनो, ती बघा केव आपण जांभिवली गावातून आलो ना मित्रांनो, की आपल्याला तिकडून जास्त अंतर आहे, की प्लेन सापाड भाग वगैरे आहे, जंगल ट्रेक आहे तिकडं. इकडं कसं आहे, डायरेक्ट कंटिन्यू चढ आहे. त्यामुळं दोन्ही साईड नाही, इकडून तिकडून आला तर पूर्ण जंगल ट्रेकिंग आहे आणि इकडून आला तर मित्रांनो पूर्ण आपल्याला चढ पाहायला मिळतो या. आणि विषय काय माहिती आहे का, आता वाजलेत बघा सकाळच्या किती वाजलेत, 7:30 वाजले मित्रांनो. आणि एवढी बेकार थंड आहे ना, काही सांगू शकत नाही, एवढी बेकार थंड पडल्या. आणि ठीक आहे, आपण आता कधी वर पोचतो या असं झालं या. पण आपण लवकरात लवकर वर पोचू आणि गड एक्सप्लोर करून खाली येऊ, कारण थंड बेकार असते, नग झालं. ठीक आहे, आता आपल्याला कंटिन्यू असा चढ लागेल. आणि आज आपल्यासोबत गाईड लोक पण आहेत. ठीक आहे, ते आता आपण बघू. चला, आयला कुठे गेलीत, थांबा रे. भाऊ आईला आपण झालं मागे थांबलो. लॉगर असलं की माहिती द्यासाठी मागे थांबायला लागतं आणि मग असं फसतोय गणित. थांबावा आलो. आणि जर गाईड पाहिजे असला तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि वर गडावर जावा. ठीक आहे, तर आता जाऊ. फायनली आलो जवळच. कंटिन्यू जंगलातून ट्रेकिंग आहे मित्रांनो. हे स्वस्तिक का आम्हाला पण ही गेल्या का. धाकबैरी किल्ल्याकडे जाण्यासाठी 2 मुख्य रस्ते आहेत. जर आपण मुंबईवरून येत असणार तर ठाणे, कल्याण, बदलापूर, इथून पुढे कर्जत आणि कर्जतपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले सांडशी हे गाव आणि हे त्याचे बेस विलेज असून तिथून 2 तासाचा पायी ट्रेक करून आपण ढाकबैरीच्या पायथ्याशी पोहोचू शकतो. आणि जर आपण पुणेवरून येत असणार तर तळेगाव दाभाडे येथून पुणे कामशेतवरून जांभवली गावात राजमाची जवळील अभयारण्यात ढाकबैरीला जाता येते. प्रमोद कुठे आहे रे? ऋषी अवतारला शिवा चांगले काळ भैरवाचा. मित्रांनो, आत्ताचा म्हणजे 10-20% आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. आणि केवढं मोठं दगड पाहायला मिळतात बघा, दोन्ही साईडला 2. आणि जंगलातून मधूनच वाट गेल्या वर गडावर. डायरेक्ट गडाच्या खालती आहे, त्यामुळं एकदम स्टीप आहे, डायरेक्ट चढ आहे. त्यामुळं इकडून येता प्रॉपर ह्याच्यानुसार सिच्युएशननुसार. काय झालं? काय झालं? हा पाया अडकलं त्यामध्ये काय बे हे ना. लागलं नाही ना.
छाती देऊ दे ना. नाही ते दगडावरच पडलो. दडवा पडला काय? तो समोर आहे ना. हां हां. तो आला काय? छाती पडला काय? पाय अडकला त्या फांदीत. त्या फांदीत का लय फेकून दे. खूप लागला छाती त्या इथे त्या दगडावर इथं आपडलो. जोरात लागला का? नाही एवढं नाही. जरासं आत नाही ढकल. हात ढकल दे. मला ट्रिक हा. करायची पूर्ण लागलं वाटतं सरांच्या. काय झालं? अरे इंट्रोडक्शन करून राहायचं राहिलं. आता बसले तर तोपर्यंत इंट्रोडक्शन करू. मला तर तुम्ही सगळे ओळखता. आम्हाला वाटलं काय नाही, जास्त असं काय लागलं. नाही, आम्ही मग आलो मी बाहेर. पण आलो म्हटलं मला बोलला. अरे आता तर बसले काय तर सीन झाला? introduction करून घेऊ. आम्ही मला तर ओळखता तुम्ही सगळे. ते आमचे म्हणजे मी जिथे काम करतो तिथे आमचे सुपरवायझर आहेत, पण त्यांनी मला असं कधी दाखवलं नाही की मी सुपरवायझर आहे आणि तू माझ्या अंडर काम करतोय. एकदम मित्रासारखे. आता तुम्हाला वाटलं हे माझे सुपरवायझर सारखे माझ्या ट्रीट करतात त्यात. आणि हा आमचा दुसरा सहकारी इलेक्ट्रिशियन आहे, ते आमचे सुपरवायझर. हा माझा सक्का भाऊ बारक्या. बारक्या. तुमचं पण इंट्रोडक्शन द्या थोडक्यात. खुशी चालवर. चालू कर. नंतर सांगतो. नंतर सांगतो. स्वस्तिक कुठे आहे? तुम्ही एकत्र होता का? मी स्वस्तिक. आम्ही दोघी हा, ऋषिकेश. कॉलेजचे मित्र आहेत. हा माझा फर्स्ट इयरचा मित्र होता. माझा थोडा एक वर्ष बॅक झाला, मग नंतर आम्ही दोघी सोबत आहे. आणि कॉलेजपासून सुरू केली हा. बंक मारून. खारघरला एसी पाटील एसी पाटील कॉलेज. हा ते ना AC हायवेच्या साईडला. हा हे तुमच्या सगळ्यांचे सिनियर आहेत. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मी गेले. पण मेकॅनिकल. आम्ही मेकॅनिकल. आई इलेक्ट्रिकल. मग मी पण मेकॅनिकलच आहे, फक्त डिप्लोमा आहे. तुमच्या जरा खाली आहे. खाली बिली काय नसतं. सगळे इक्वल लेवलला असतात. जॉब हा जॉबला कुठे आहे? हायटेक रेडिएटर खोपोली. Idiot. आणि तू? मी डेटा अनालिस्ट आहे. इक्लक्स. इक्लक्सला काय बोलतो? हा याला अरे माझी फ्रेंड आहे इक्लक्सला. काय नाव म्हणजे कंटेनर डिपार्टमेंट मध्ये. काय सांगतो जाऊ दे. ऑन रेकॉर्ड. ऑन रेकॉर्ड. ऑन रेकॉर्ड. जात नाही ऑफिसला. हा? ऑफिसला जात नाही. वर्क फ्रॉम होम माझं. हा काय? तर त्याला पोरांचं नाव बोललं असतं त्याला माहित असेल. ते don't worry. पोरांचं बोललं तर कन्फ्युजन होईल थोडं. पोरांचं तर परफेक्ट माहिती. तुला सांगतो नंतर. चला. डेटामॅटिक्सला आहे का? नाही डेटा सॉरी डेटामॅटिक्स सॉरी तिकडे आहे. गोरेगाव साईडला तिकडे कुठे डेटामॅटिक्स. बघते आहेत. तुझ्या आतापासून नाडे सोटायला चालू झाले ते. मग सकाळी कोण आले का? सकाळी दोघं तिघ जण गेले बघा पुढे. आणि जो ग्रुप आलेला ना सकाळी काहीतरी 27 का 21 जणांचा काहीतरी. इकडून म्हणजे इकडून कंटिन्यू चढ आहे ना इकडून. हा पूर्ण आणि दुसरं त्याचं आंबोली गाव ना इकडून पूर्ण जंगल ट्रेक आहे ना. ज्याला पूर्ण ट्रेकिंगच करायची असेल ना, हा म्हणजे ट्रेक करायची असेल ना, तो माणूस तिकडे खाल्ला येतो. पण इकडून म्हणजे चढा विडायचं असं हाऊस नसेल. नॉर्मल ट्रेक करायचं ते वरतून येतात. पहिले म्हणजे गावात ना जायची, घोड्यावर जायची, म्हणजे ती दिसायची ना जसं, पण तिचा घोड्यांचा आवाज वगैरे यायचा टप 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 त्याशी. म्हणजे अजून पण व्हायचं ते. आम्ही पण असं अंगणात झोपायचो ना पहिले. हे आता घरं वगैरे झालेली आहेत, तेव्हा आम्ही अंगणात झोपायचो तेव्हा आम्हाला पण आवाज यायचा. आणि काही पोरं घाबरायची, त्यांना असं अंगाला काटा बिटा मारायचा. घोड्याच्या हा, आवाज यायचा ना असं झुमझुम ना, घोड्याचा टपटक टपक आवाज यायचा. हा येतो. तेव्हा यायचा. रक्षक असतो ना त्या गावचा रक्षक. हा, गावात रात्रीची यायची. भैरवनाथ, हा. काळ भैरव, परत कोकणात आपलं यो वेताळ असो, येतो बा. परत अजून एक काय ते उफरल. रवळनाथ, हं. सगळे रक्षक आहेत. ती फक्त मंदिरात ना, गावात ना यायची आणि जायची खाली. आमच्या गावात पण असं आहे की आजूबाजूला कोणाला पण साप चावले असेल हा, ना, मंदिरात. डॉक्टरकडे नाही जात. हा, मंदिरात ठेव. मंदिरामध्ये आतमध्ये सगळ्यांना त्या गाभाऱ्यामध्ये त्याला ठेवतात, भारून बिरून कडी. बरोबर. नंतर तो 2-3 तासांनी उघडतात तेव्हा ते विष निघालेलं असतं. मोस्ट थ्रिलर एक्सपिरियन्स बघत असला तर सांगशी या गावातून मित्रांनो तुम्हाला यावं लागते. आणि कंटिन्युअली आपल्याला चढ पाहायला मिळतो. आपली बाकीचे ट्रेकर लोक मागं 2 जण आहेत, ती मागं थांबलेत.
आपण आणि अर्धी पुढे गेले तिथे जाऊन थांबलेत. आपण पण तिथे जाऊन थांबू आणि परत ट्रेकिंगला चालू करू. आणि पूर्ण मित्रांनो आपल्याला चढाई बघायला भेटत्या. त्यामुळं येताना कॅरी करा 2-3 लिटर पाणी, त्याशिवाय वर येऊ नका. ठीक आहे ना. चलो. काय यांचा विषय चालला आहे? कोण? बरा कोणता आवडत भेटला नाही. गवा ना? ए गवा बेकार. आता हे पावसाने गेली. आमच्याकडे सांबार काळविट हां हरणं. आता गावाला आमचं कसं मागे जंगल, मागून पहिलं घर आमचं. तर सकाळी तू 6-5-6ला उठलास ना, असे तुला असे काळविट आणि हे असे समोर लांडग्याची भेटलेली असते. दम भरलाय चांगलाच. याला पण लय पाणी असतो पावसाने. याला दिसतंय बघ कसलं खतरनाक. दगड वरून वाहणार ते. फक्त वरती थोडा हे स्लिपर आहे. तू चांगले असले प्रॉब्लेम नाही, पण पण हे भोसडीची एवढीच लोक जातात. त्यांनी काय हा 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 बाय खतरनाक. कसं वाटतंय बाबा? शेवट रे. कसं वाटतंय? हा मी आत्ताच याला बोललो हां की हे गुफा पण पांडवकालीन आहे. आणि असा विचार येतो की पांडवांनी ते एका अज्ञातवासात किती गुफा बांधल्यात. विचार कर, आपण होय. जेवढे पण गडकिल्ले फिरतो त्या गडकिल्ल्यांवरती एक ना एक गुफा तरी असते पांडवकालीन. हा विचार कर त्यांचा स्पीड किती आहे आणि त्याचं काम करायची कॅपॅसिटी किती आहे. हा ते वर हे राहिलं काय 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 आपला वर झेंडा लावला ना? हा तो किल्ला, तो किल्ला ढाक किल्ला, ढाक किल्ला. आणि त्या खाली ही ही गुफा. ही गुफा. आणि मग दादा ते ह्याच्यापासून गोप्यापासून परत किल्ल्यावर वर जायला किती टाइम लागते? 2 तास 2 तास फक्त या गुफेवरून वरती किल्ल्याला जायला. एवढा वेळ का? खालनं जायला लागतं ना. कुठून? हा बंद आहे ना. करंट असेल ना तिथून. डेंजर आहे. जेवढा आपण हा डोंगर आहे ना, हा रस्ता ना, हा. अख्खा इथून जाऊन परत तिकडं तसं फिरून रिटर्न वर यायला तास लागतं. लागणार. आहे ना. हा इथनं रस्ता. आणि आपण ह्या नळीतनं खाली यायचं का? ह्या दोन यापच्या मधून तिथून खाली वाढायचं हा. आणि तिथून परत गुप्यावर जायचं. नाही हे आपल्याला नाही इकडे जायचं. मग? हा हे गुफेत नाही ते येतात ना, ह्या चिल्लीत ना. हा पुण्यावर नाही येतात नाही, जांभिलीवर ना. हा तिथून येतात. त्याची म्हणजे आपण कुठं जायचं त्यांचा रोड ते आपल्याला इथला स्टेट चढायचं आपल्याला. आता चालू डायरेक्ट हा त्या वर ह्याच्यापाशी जाऊन पोहोचतोय हा त्या लाकडापाशी ना. हा 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 लाकूड कुठे? तिथं आहे ना. तो पण भावा दिसत ती लोक चढतात ते बघ. हा 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 ते नाही तिथे पायऱ्या आहेत. ते पायऱ्या काय त्या खाली आहे काय? झेंडा आहे ना, झेंडा हा त्या तिथे लाकूड. तो दाखव काय? तो लाकूड कधी लाकूड येतो. अरे तेच बोलतो, एवढा जुना लाकूड आहे. लाकूड कुजत नाही का? सागवाचा असेल. नाही याचा येतो कोकमाचा झाडाचा असतो. हा का? कोकमा झाड कडक असतं. तेच बोललो मी, व्हिडिओत बघितलं ना. हा हा सागाचा तुटल, कोकमाचा नाही तुटत. काय बोलतो? ते नांगरा विंगराला पण त्याच वापरतात ना. पद्धतशीर एकदम. बघितला तू व्हिडिओ बघितला? कसं कडक असतं. हम्म. 2017 आणि तोच आहे. व्हिडिओ बघितले याची. किती पण वेट वाला पोर माणूस असं जाणार, ते घाबरतात आधी हे तुटल हे होईल. नाही नाही. पण ते आहे पण बघ ना कसं एकदम पद्धतशीर step वर आहे. बनवलंय. हा, मग ते कोकमा झाडाला स्टेपच ते आपल्या इकडे आपल्या माणसांनी बनवले. कोकमा झाडाच्या फांद्या आहेत ना, असे स्टेपनीच असतात. काय पण बोलतो? त्याला काटा असतो. याचे काटे म्हणजे ते ऑलरेडी तसंच आहे. असं मला वाटलं कोणी असं खचलंय. मारलं नाही का त्याला फांद्या डायरेक्ट. हा म्हणजे पहिल्यापासून फांद्या तशा येत असतील. हा चिवेल्या कशा फांद्या येते ह्याच्या? ह्या झाडाला कसं आता हा झाड आहे. हा त्या ते झाडाचे असे फांद्या फुटत जाते. हा ते हा घालणार तशा फांद्या असतात हा काय? हा कोकमा झाडाला. मला वाटतं ते असे खाच बांधले आणि त्याच्यात असं वेगळं लाकूड टाकलंय. ते ऑलरेडी फांदे वाले. म्हणून एवढं टिकलं. अरे म्हणून एवढं टिकले. वन पीस आहे म्हणून. किती वर्ष झाली असेल त्याला? ते जांभेलीवरून येणार ते तिकडून त्या गॅप मध्ये उतरतात ना खाली. ठीक आहे. हा आता इथून ही gap. प्रॉपर नाही दिसत ती गॅप. तिकडे आपण जाऊ ना चढायला, हा. तेव्हा ती तुम्हाला दिसला आता हा डोंगर आड आहे. ह्याला रॅपलिंग करतात ना का ह्या डोंगराला. ह्या बरोबर. अख्ख्या. कारलिंग आहे. वरती किल्ला आहे. आणि फिरून जायला लागतं. खतरनाक एक्सपिरियन्स येतो. आपल्याला गुप्यापासून परत वर जायचा गडापत्र ना 2 तास लागते ते. मग आता ह्यांचं डिसाईड आहे की जायचं का नाही जायचं. आता बघू. जायचं असलं तर आपण वर गडावर पण जाऊ. पहिला आपण धाकबैरी हा गुफा मित्रांनो करायचा आणि तिथून त्याचा एक्सपिरियन्स मोस्ट थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपण घ्यायचा आपल्याला. आणि पुण्याकडनं जी लोकं येतात जांभोलीवरून, ते तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये मगाशी सांगितलंच, त्या नळीमधून खाली येऊन तिथनंच आडवा पट्टा आहे असा आणि परत लाकूड आहे वर आणि लाकडातनं डायरेक्ट त्या गुफ्यात. म्हणजे पुण्याकडनं येणारे लोक तिकडून येतात. फर्स्ट थ्रिलिंग एक्सपिरियन्स बघायला असेल तर सांडशी या गावातून तुम्हाला यायला लागेल. कंटिन्युअली चढ बघायला भेटतो या. आणि आता थोडंसं अंतर राहिले आणि आपण डायरेक्ट पोचू
त्या म्हणजे लाकडाच्या इथं, आणि तिथनं आपला ट्रेक मोस्ट थ्रिल एक्सपिरियन्स चालू होईल. ठीक आहे, ही मागं थांबले ते, हेच तर आपण वेट करू आणि नंतर पुढे जाऊ. जर तुम्ही सांडशी या गावातून येत असाल तर तुम्ही गाईड नक्की करा, कारण या वाटेने दाट जंगल आहे, भटकण्याचे चान्सेस थोडे आहेत. आणि बरोबर आपण धाकबैरीच्या गुफेच्या खाली आपल्याला एक छोटं देवस्थान पाहायला मिळते. त्याच्या जस्ट राईटून एक वाट गुफ्याकडे म्हणजे धाकबैरीकडे गेली आहे. गाई काय होगी होगी बाळा, गाई गाई. झोप झोप बाळा झोप. झोप झोपायला आलाय. निंबोनीचा मागे मस्त होतं का भाऊ? फोटो विषयच केला होता साहेब. भाऊ कसं वाटतं झोपूनवर? एक नंबर फिलिंग टाकत. नाही रे. नाही वाट- अरे नाही फाटत, नाही फाटत. आता मला फोटो काढ पहिला, नंतर मग ढकल काय टाकलायचं ते. जस्ट मित्रांनो आपण गडाच्या खाली असणारा देवापाशी येऊन पोचलो. इथं आपल्याला देवस्थान मित्रांनो आपल्याला बघायला भेटतं. या देवस्थानाच्या जस्ट साईडूनच बघा, इथं बोर्ड पण लावून आहे बघा, ॲरो दिला आहे. हे बघा इथं ॲरो दिला आहे. त्या ॲरोच्या साईडूनच एक वाट गेला बघा एक गडावर. इथं आपल्याला मित्रांनो देवस्थान बघायला भेटतं. या गडाच्या खालचं देवस्थान इथे एक बघायला भेटते आणि एक आपल्याला गडावर बघायला भेटते. ठीक आहे, इथं पुढे एक बघा, इथं झेंडा पण लावून आहे. आणि ह्याच्या साईडूनच जस्ट एक वाट गेल्या वर धाक भैरीकडे. तर मित्रांनो आता आपण जाऊ धाक भैरीला. मित्रांनो अर्ध्या चालवानं आपली स्टिकच तुटली पूर्ण. आता पूर्ण हाताने काय ब्लॉगिंग करायला लागेल, नाहीतर एका जणावर स्टिक आहे त्यात जर असली तर ती आपण घेऊ. बघू त्या आहे का. होय भाई, होय प्रसादा, स्टिक आहे ना तुझ्याकडं? दे ना मला पाहिजे. हा दे ना. बरं झालं स्टिक भेटली, नाहीतर हाताने समजा शूट करायला लागला असतं. आणि हाताने शूट करणं म्हणजे इम्पॉसिबल. धरून कसं पकडायचं वर आणि कसं जायचं. पण ठीक आहे, आपल्याला स्टिक भेटली. आता स्टिक घेऊ आणि परत चालू करू. त्या भावाची काही स्टिक आपल्याला भेटली नाही, पण आपल्या स्टिकनं आपण जुगाड लावला या आणि थोडंफार ॲडजस्ट केलं. फक्त वर गडापत्र पोचावं ढाकबैरी पत्र, आणि परत काय रिटर्न त्याला बॅगेतच टाकायचं आहे. हो भाई झालं, थोडा टप्पा राहिला आहे. हो डेंजर आहे. दम काढला दम. हा मित्रांनो डोंगर दाखवू तुम्हाला. पूर्ण कसा आहे, पूर्ण कातळ कडा आणि त्याच्यामध्ये असलेली ढाकबेरीची गुफा. आता आपण जाणार आहे तिकडेच. गर्दी पण वाढायला लागल्या कारण आज संडे असल्यामुळं पर्यटक लोकांची, ट्रेकर लोकांची गर्दी होती. झालं मित्रांनो, फायनली आपण गडावर वर पोचलो या. आता थ्रिल एक्सपिरियन्स पायऱ्या आहेत त्या आता कव्हर करायच्या. भाई साहेब इथं आपल्याला कातळात खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतात आहे आणि नॉर्मल रस्सीतून आपल्याला इथं वर जायला लागते. हे बघा कातळात खोदलेल्या पायऱ्या पहिल्या काळातल्या. बाई डेंजर. वरनं कसं वाटतं बघ. बाय चला वर. हे बघा फायनल स्टॉप ढाकबैरीचा.
असंच काय आणि वर पाणीच नाही. मला वाटलं आता पावसाळा आहे तिकडे असणार पाणी आमच्या हाऊस होता वरती काहीच नाही गाड्याच्या वरती पाणी पण इकडे मध्ये मध्ये पण स्पॉट आहे लाकडाचं कुठं आहे भावा ते? वरती ढाकबैरीचा सर्वात डिफिकल्ट पार्ट म्हणजे 90 अंशाच्या कातड कड्यावरून वर चढणे होय. विदाऊट सेफ्टी फक्त हात आणि पायाच्या ताकदीवर वर चढणे थोडं चॅलेंजिंग काम आहे. मोस्ट थ्रिलर एक्सपिरियन्स मित्रांनो ढाकबैरीवर. इथून खाली पडला की डायरेक्ट त्याने स्वर्गात भेटावं न कळत डायरेक्ट स्वर्गात. फायनली पोहोचलो. माहिती भावाला पण तू फक्त हे कर ना पाय पण नको तू चालू नाही. असा फोटो काढतो का मागून? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. ह्या साईडला मित्रांनो आपल्याला अजून एक गुफा पाहायला मिळते. ही पण गुफा पाहू. रॅपलिंग चालू आहे. हो मोठे पाण्याचं पण टाका आपल्याला बघायला भेटते बघा. पण हे मुजले पाण्याचं टाका. हे एवढी ही गुफा आहे. इकडं पण एक आहे. ओके डेंजर. खतरनाक खतरनाक एक्सपिरियन्स मित्रांनो. हे बघा शेवटचा टोक गुफेतलं ढाकबैरीचं. आणि इथून आता मित्रांनो आपण चालू आता रिटर्न. जर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आता जी घंटा ती लावायला विसरू नका. ठीक आहे, टाटा, बाय बाय.